उमरसाहेब मिरजकर यांच्या 41व्या स्मृतिदिनानिमित्त स्वरांजली संगीत महोत्सवाचा भव्य शुभारंभ। संगीताची समृद्ध परंपरा लाभलेल्या मिरज शहरात उमरसाहेब मिरजकर यांच्या 41व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वरांजली संगीत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला। ब्राह्मणपुरी येथील मुक्तांगण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, मिरजेतील नामवंत डॉक्टर विनोद परमशेट्टी, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर दयानंद नाईक तसेच बाळासाहेब मिरजकर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी उमरसाहेब मिरजकर यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले। उद्घाटनानंतर कार्यक्रमाची सुरुवात पुण्याचे प्रख्यात कलाकार नितीश पुरोहित यांच्या सरोद वादनाने झाली। त्यांनी सादर केलेल्या राग श्रीने सभागृहात एक वेगळेच वातावरण निर्माण केले। त्यांच्या अप्रतिम वादनाला तबला साथ महेश राज साळुंखे यांनी दिली। या सादरीकरणाने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। यानंतर मुंबईचे उस्ताद गुलाम नियाज खान यांनी शास्त्रीय गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकले। त्यांच्या गायनाला तबला साथ कोल्हापूरचे गिरीधर कुलकर्णी यांनी दिली। त्यांच्या सुमधुर आणि प्रभावी गायनामुळे संपूर्ण सभागृहात संगीताची एक अविस्मरणीय मैफल रंगली। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते। कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी, उपाध्यक्ष डॉक्टर पूनम देवल, डॉक्टर दयानंद नाईक, बाळासाहेब मिरजकर, मोहसिन मिरजकर, मुबीन मिरजकर, अल्ताफ पीरजादे आदी मान्यवर तसेच अनेक रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। स्वरांजली संगीत महोत्सवाच्या माध्यमातून उमरसाहेब मिरजकर यांच्या स्मृतींना अभिवादन करताना मिरजच्या संगीत परंपरेचा वारसा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न यावेळी पाहायला मिळाला।